चला मुलांनो, आज मी तुम्हाला एका सस्याची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे कष्टाचे फळ गोड असते. एक घनदाट जंगल होते. तिथे एक ससा राहत होता. सस्याच्या बिलाशेजारी एकही फळाचे झाड नव्हते. नेहमी गवत सुखे कंद खाऊन त्याला कंटाळा आला होता. एक दिवस अंड्याच्या शोधात तो घरापासून खूप दूर निघून गेला. त्याला मोठे पेरूचे झाड दिसले. त्याने एक पेरू हातात घेतला. मस्त पिकले होते, पिवळे झाले होते ते पेरू. तो खाणार इतक्यात मागून एक कोल्हा त्याच्या पाठी लागला. ससा लगेच सावरला व जोराने धावू लागला. त्याला समोर एक बीळ दिसले. तो त्या बिळात लपला. पण बिळात थोडा दूर जाताच त्याला साप दिसला. तो परत उलट्या दिशेने जाऊ लागला. पळता पळता त्याला उंदीर दिसला. उंदीर त्याला म्हणाला, मला पण तुझा अर्धा पेरू दे, तर मी तुला या सापापासून वाचवेन. ससा म्हणाला, हो. उंदराने त्याला त्या बिळातून सुखरूप बाहेर काढले. ससा वर येऊन खूप खुश झाला. वर कोणताच शत्रू नव्हता. त्याने उंदराला त्याचा अर्धा पेरू दिला. उंदराने त्याला घरी जाण्याचा रस्ता दाखवला. ससा पेरू खात खात घरी गेला. बिळात जाऊन मस्त झोपला. सकाळी उठला तर दातात काहीतरी अडकले होते. त्यांनी पाहिले एक पेरूची बी. अरे वा, तो मनात म्हणाला आणि त्याने ते त्याच्या बिळाच्या बाजूला जमिनीत पुरले. कालांतराने पाऊस पडला. सस्याच्या बिळाच्या शेजारीच पेरूचे झाड उगवले. ससा खूप खुश झाला. त्याने त्याला कुंपण तयार केले. झाड मोठे झाले तसेच सस्याचे परिवारही मोठे झाले. आत्ता सस्याचे पिलं अन्न शोधण्यासाठी बिलाबाहेर यायचे तर त्यांना पेरूच्या झाडाचे मोठे मोठे पिकलेले फळे भेटायचे. पिल्लं मज्जेत पेरू खाऊन बिलात येऊन झोपायचे. यावरून तुम्ही काय शिकले? प्राण्यांना अन्न शोधण्यासाठी किती प्रयत्न करावे लागतात. कष्ट केल्यानेच फळ मिळते. कष्ट करा, फळ मिळेल आणि ते गोड असेल.